आपल्याला भेटलेले आहे बघा आपले अमरीशपुरी ताऊ. हा ॲक्च्युअल महाराष्ट्रापेक्षा कमी होता बरं का, 87 रुपये 88 रुपये काहीतरी होता. पण आता डिझेल इकडं देखील महाग झालेला आहे आणि याच्यापेक्षा महाग आंध्रामध्ये 97 रुपये 96 रुपयाच्या आसपास आंध्राचा रेट आहे. 8 दिवसानंतर मिळालं आहे आपल्या गाडीला बुकिंग आणि भरण्यासाठी देखील मित्रांनो आज आपण जाणार आहोत नाशिकला. जवळपास 180 किलोमीटर रिकामी गाडी घेऊन जायची आपल्याला भरायला. आपलं ॲक्च्युअल मटेरियल येत आहे दिल्लीवरनं नाशिकमध्ये. तिथं गाडी क्रॉसिंग करून आपण आपली जुनीच पार्टी आहे. काही मनमुटाव झाला होता आपला त्यांच्यासोबत, तर फायनली तो सगळा क्लिअर झालेला आहे. आणि त्यांनीच फोन केला होता आपल्याला की मामा नाशिकला जावा एमटी, नाशिकवरनं तुम्हाला गाडी भरून देतोय मी. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही ही सिरीज कंपल्सरी बघा, कारण की खूप मजा येणार आहे. यामध्ये आपण आपल्या मामाच्या मुलाला देखील सोबत घेऊन चाललोय, कारण मटेरियल खूप अर्जंट असं झालेलं आहे ते. आणि आपण जाणार आहोत मित्रांनो कडप्पा आंध्र प्रदेशला. चला तर निघूया नाशिक. घरापासून 1-2-3 किलोमीटर आलो आहे आणि आपल्या गाडीमध्ये अगोदर डिझेल एक 5-1 लिटर असेल. आता आपण डिझेल टँक फुल देखील केली आहे आणि आमची इथला रेट आहे 91 रुपये 58 पैसे. तर फायनली आपल्या गाडीत बसलोय मित्रांनो बघा, 3790 म्हणजे 41.39 लिटर. चला बघूया आता एवढ्या डिझेलमध्ये गाडी किती किलोमीटर चालते. मित्रांनो आपण पोहोचलोय वैजापूर गंगापूर चौकुलीवर आणि हॉटेल बघू शकता. चला तर चहा घेऊया, त्यानंतर आपलं थोडं राहिलं. आता ही आहे हरियाणाची गाडी. आपलं दिल्लीवरनं मटेरियल आलेलं आहे या गाडीमध्ये. आणि ये भैया कब निकले थे भाई आप? निकला परसों. परसों कितना बजे? परसों क्या तारीख? 28 तारीख. तर मित्रांनो जो टाइम आपल्याला लागतोय ना महाराष्ट्रीयन गाडीला, तेवढाच टाइम या भैयानं देखील घेतलेला आहे. मला वाटलं की 24 घंट्यात इथं आले, पण ॲक्च्युअल तुम्ही गाडी बघू शकता. ही कंटेनर हाईट बघितली का तिची? 7 कितना हाईट? 7 फीट आहे ना, बरोबर 7 फुटापर्यंत. आणि शिवाय 2 टनवाली हे ऑल इंडिया लोक बोलतात ना पिकअप, ऑल इंडिया होत नाही मित्रांनो. तो बघा हा सिम्बॉल जो दिसतोय तुम्हाला, तर त्या भावांनी डायरेक्ट आहे ना ऑल इंडिया केलेलं आहे या गाडीला. पुढनं बघायची का गाडी कशी दिसती ते? तर ही बघा. चला गाडी क्रॉसिंग करून घेऊया. फायनली आपली गाडी लोड झालेली आहे आणि ह्या गाडीतनं क्रॉसिंग केलेलं आहे आपण मटेरियल. हे मटेरियल बघू शकता, एवढंच मटेरियल आलंय. 4 बॉक्स आहे फक्त. आपण चहा घ्यायला थांबलोय आणि आज आपल्या संघ आपल्या सोबत येणार आहे आपल्या मामाचा मुलगा. त्याच्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळं तो देखील फिरायला येत आहे आपल्या संघ. तर आपण निघणार आहोत तिरुपती बालाजी कडप्पा. चला तर जाऊया. आणि इथं आपल्याला भेटलेले आहे बघा आपले अमरीशपुरी ताऊ. आपण लागलोय आपल्या सोलापूर हायवेला, नगर मधनं बायपास मारू. चला तर जाऊया. आणि आज आपल्या सोबत आहे आपल्या मामाचा मुलगा. चल बेट्या चल, पळो गाडी. धन्नो भाग धन्नो. आपण रात्री मावळ पर्यंत आलो होतो. रात्रीचे आपल्याला वाजले होते 4. झोप वगैरे झालेली आहे आणि एक 10 दिवसानंतर बाहेर निघाल्यानंतर घरच्यावानी झोप लागली. कारण मटेरियल आपल्या गाडीमध्ये बॉक्स होते, त्या बॉक्सवरच झोपलो होतो आपण आणि अगदी घरच्यावानी झोप झालेली मित्रांनो. सांगायचा मुद्दा तर आता झोप झालेली आहे. 4 वाजता जे झोपलो डायरेक्ट 9 वाजता उठलो
आणि हा तुम्ही बघू शकता आपल्या मामाचा मुलगा. आपण तोही गार झोपून घेतलं त्यानं. सूर्यदर्शन तर काय ढगाळ वातावरण असल्यामुळे आजचं सूर्यदर्शन काय होऊ शकत नाही तुम्हाला, पण आपल्याला झालंय कारण की सोलापूर भागात थंडी खूप आहे. चला जाऊया यार लवकरात लवकर. थोडं राहिलंय सोलापूर, थोडं राहिलंय मित्रांनो. अजून कडप्पा तर खूप लांब आहे. आपण 2 तास आराम केलाय. रात्री देखील आपण तुम्ही बघितला असेल मागं व्हिडिओमध्ये की आपण रात्री 4 वाजता झोपलो, 9 वाजता उठलो. 5-6 घंटे झोप झाली, झोपलो परंतु झोप नव्हती झाली. आणि तुम्ही इकडं बघू शकता, हा जो आहे ना इकडं, तर इकडं गुलबर्ग्याकडं रस्ता जातो आणि इकडं मंत्रालय कर्नूल साईडला रोड जातोय मित्रांनो. आपल्याला आता ह्या साईडला जायचंय. चला तर आज 300 किलोमीटर जायचंय. आता वाजली जवळपास 6 वाजायला लागली. चला थोडं राहिले काय, 300 किलोमीटर म्हणजे 7 घंट्याचा रस्ता जास्तीत जास्त. गाडीची काच वगैरे पूर्ण साफ झालेली आहे. चला निघतोय आता. झाली का भाऊ झोप झाली? चला निघूया आता. आणखीन 300 किलोमीटर बाकी आहे आपलं. आपण कर्नाटकच्या शेवटच्या गावात पोहोचलोय. रायचूरच्या थोडंसं समोर आहे. 20 किलोमीटर मंत्रालय म्हणजे आंध्रामध्ये जाणार आहोत आपण. त्यापूर्वी आपण डिझेल भरण्यासाठी थांबलो होतो. तर तुम्ही डिझेलचा रेट बघू शकता इथला कर्नाटकचा 92 रुपये 24 पैसे. हा ॲक्च्युअल महाराष्ट्रापेक्षा कमी होता बरं का. 87 रुपये 88 रुपये काहीतरी होता. पण आता डिझेल इकडे देखील महाग झालेला आहे. आणि याच्यापेक्षा महाग आंध्रामध्ये 97 रुपये 96 रुपयाच्या आसपास आंध्राचा रेट आहे. बघू शकता आपण पोहोचलो आहे कडप्प्यात ट्राय व्हिजन कंपनीमध्ये. आणि फायनली आता वाजले आहे 3:30 रात्रीचे. आता सिक्युरिटीला काय कंपनीच्या आतमध्ये आपली गाडी घेणार नाही, बघूया सकाळी. खूप झालेली आहे आणि आजचा आपला सूर्य उगवलेला आहे कडप्पा आंध्र प्रदेशमध्ये. आपण पोहोचलो आहे, तुम्ही हे बघू शकता. आपली नेहमीची कंपनी मित्रांनो ट्राय व्हिजन. चला तर प्रार्थना चालू आहे आतमध्ये. अजून अर्धा 1 घंटा लागेल आपली गाडी खाली व्हायला. त्यानंतर चेन्नई किंवा बँगलोर जावं लागतं. बघूया कुठं जायचं आहे. आपण रात्री आलो होतो 3:30 वाजता. झोपलो, झोप झाली. आणि कंपनीचा मॅनेजर आहे ना, त्यानं सकाळी 6 वाजता फोन केला पण आपला फोन सायलेंट होता. चला गाडी खाली करूया, मग बघूया आजचा लोड कुठं भेटतो ते आपल्याला. झाली आपली गाडी खाली. सकाळचे 8 वाजले. येऊस तर अक्षरशः कमीत कमी 100 फोन साहेबांची. अरे भाई जल्दी आओ अर्जंट आहे, भाई जल्दी आओ अर्जंट आहे. आणि इथं आल्यानंतर झोपी घातलं त्यांनी आपल्याला अक्षर. असं आपल्याला या गोष्टी नवीन काय नाहीये, कारण की आपण जातीनं ड्रायव्हरच आहे. तर चला आता भरण्याचं देखील काहीतरी जुगाड बघावं लागेल ना. कारण इथून 250 किलोमीटर बँगलोर पडतंय आणि 250 किलोमीटर चेन्नई पडतंय. बघूया आता कुठनं काय मिळतं ते नेमकं. हे बघू शकता तुम्ही. तर तुम्ही बोलताल की मामा आता हे नेमकं काय दाखवलं तुम्ही आम्हाला. तर हे कडप्प्याच्या ट्राय व्हिजन कंपनीमध्ये जे मटेरियल बनतं ना त्याचा पार्ट होता. हा पार्ट मित्रांनो पाण्यावर जी जहाज चालते ना, तर त्या जहाजेचं पार्टचा माल येतो नुसतं. घरनं ते नाशिक, नाशिक ते कडप्पा पूर्ण खर्च किती झालाय आपला आणि आपल्याला भाडं काय लागलंय. तर मित्रांनो आपल्याला भाडं लागलं होतं 25 रुपये किलोमीटर घरापासनं नाशिक, नाशिकवरनं कडप्पा, कडप्प्यावरनं आता बँगलोर पर्यंत.
हे सगळं मिळून जेवढं किलोमीटर होत आहे ना, जवळपास 1500 किलोमीटर होत आहे, तर त्याला 25 रुपये किलोमीटरनं भाडं लागलं होतं आपल्याला. आता त्यानंतर डिझेल आणि आपलं जेवण खावण म्हणजे इतर खर्च, एंट्री वगैरे सगळं धरून, टीपी वगैरे सगळं धरून आपल्याला लागलाय 12,000 रुपये खर्च कडाप्यापर्यंत. आणि तुम्ही हे बघू शकता, डिझेल आणखीन गाडीमध्ये आहे आपल्या 3 गाड्या डिझेल आहे शिल्लक. आणि किलोमीटर देखील दाखवतो मित्रांनो, 1224 किलोमीटर झालंय आपलं कडाप्यापर्यंत. आता हे 300 किलोमीटर पकडून चालायचं म्हणजे 1525 किलोमीटर, तर त्यात आपल्याला 1500 किलोमीटरचेच पैसे भेटणार. असं एवढं तेवढं चालूच असतंय मित्रांनो. ठीक आहे, चला गाडी खाली झाली आहे. पाण्याचे बॉटल वगैरे भरून घेतलेले आहे आपण, हे बघू शकता. पाणी पाहिजे हो. ही कंपनी ट्रायव्हिजन आणि हे पार्ट मटेरियल. चला तर झाली गाडी खाली, आता निघायचं. टप्पम कुठं ना कुठं लोड बघावं लागेल पहिलं अगोदर. आता मी पुढे एक डोंगर दाखवणार आहे. असं वाटतंय की तो संपूर्ण एकच दगड आहे. ट्रान्सपोर्ट 9 महिने गाडी शोरूममध्ये दिली. आता 9 महिन्यात हप्ते 20,000 रुपये काढा, किती झालं? हा, हे मामा भेटलेत आपले शिन्नरवाले मामा भेटले, बैलगाडा शर्यत ट्रान्सपोर्टला. परंतु ह्या ठिकाणी यावेळेस आहे ना, पार्किंग मध्ये जास्त गाड्या नाहीये, नाही तर या पार्किंग मध्ये गाडी लावायला जागा सुद्धा नसते मित्रांनो. चला आता नंबर लावलाय, आराम करतोय, भेटतोय उद्या सकाळी. तर मित्रांनो, आपण आंघोळीला आलो होतो, आंघोळ वगैरे झालेली. तुम्हाला बघायचं का ड्रायव्हर लोक कशी आंघोळ करतात, त्यांना टॉयलेटला वगैरे कशी सोय दिलेली जाते. चला तर माझ्यासोबत तुम्हाला आज आहे ना अक्षरशः दाखवतो, ड्रायव्हर लोक कशी आंघोळ करतात, कसं टॉयलेटला जातात. इथं गरम पाणी मिळतंय. त्यानंतर हे बघा आमचे ड्रायव्हर बसतात. हे बघा आपला लातूरवाला कसला आंघोळ करतोय. आणि हे बघा अक्षरशः बाथरूमांना दरवाजे देखील नाहीये मित्रांनो, परंतु करावं लागतंय हो, बर का, करावं लागतंय. कारण आटाटीन सगळं पोटासाठी, दुसरं काही नाही. आपण बँगलोर मध्ये या अण्णाकडे कायम चहा घेत असतोय. आणि आपल्यासोबत हे निखिल पवार साताऱ्यावाले. ओ तुम्ही कुठले हो, तुम्ही कुठले सांगा की जरा. माझलगाव काय. या ठिकाणी ना जत्रा भरली सारखी. हे बघा आंघोळी पिंगोळी करून आले, त्यांच्या हातात टावेल पाण्याने सगळं. आपलं लातूरवाला बघा सकाळ सकाळ केळ घ्यायला लागले. विकी शेट आलेले, त्यांच्याकडे जाऊया. आणि आज गाडी भरून कोणत्याही हालतीत निघालीच पाहिजे आपली मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM ह्याच चॅनल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.